म्हणून ठेवला होता। आता त्याला बॉडीगार्ड ठेवण्याची वेळ का आली आणि हा बॉडीगार्ड कोण होता? पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, मला वाटतं मिश्रा त्याचं नाव। त्याच्या शस्त्रातून त्यांनी त्या गोळ्या चालवल्या। आता त्या गोळ्या खरंच त्यांनी चालवल्या की आणखीन कोणी चालवल्या आणि मग दोघांनाही मारण्याची सुपारी कोणीतरी दिली होती का, हा एक मोठा प्रश्न हा आपल्या मनामध्ये आहे। आम्ही राज्यपालांकडे काही जाणार नाही आहोत, कारण पूर्वीचे राज्यपाल होते ते एकदम जास्तच कर्तव्यदक्ष होते आणि त्या कर्तव्यदक्ष म्हणजे ते कोश्यारी, त्यांच्याच बरोबर या गुंडाचा फोटो आहे त्याचा सन्मान करताना। आणि असे जर का राज्यपालांच्या हातनं गुंडांचे सत्कार त्यांची पार्श्वभूमी न होता होत असतील तर कोणाकडे दाद मागायची, कोणाकडे न्याय मागायचा? गेले काही दिवस जे मी म्हणालो त्याच्यामध्ये मग 1-1.5 वर्षापूर्वी गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत एका आमदारांनी गोळीबार केला, त्याच्यावरती कोणती कारवाई झाली नाही, त्याला कदाचित क्लीन चिट पण दिली असेल। जिथे ही घटना घडली बोरिवली दहिसर भागात, तिथल्याच बाजूच्या आमदाराच्या मुलांनी एका बिल्डर पुत्राचं अपहरण केलं होतं, त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही। खुलेआम ठाण्यामध्ये सुद्धा एका तरुणीवरती गाडीत चढवून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता, तो सुद्धा भाजपचा कार्यकर्ता म्हटल्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली नाही। कालच पुण्यामध्ये